नमस्कार. आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून घावन. त्यासाठी रेशनचे तांदूळ घेऊन ते दळून आणलेले आहेत आणि त्याच्या पिठापासून आपण घावणे बनवणार आहोत. त्यासाठी 2 वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी पीठ बनवायचं रेसिपी सांगत आहे. वाटीच्या प्रमाणात 2 वाटी तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 4 वाटी बरोबर पाणी लागतं आणि वरतून थोडंसं पाणी, म्हणजे 4.5 वाटीपर्यंत पाणी लागतं आणि चवीपुरता मीठ. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 4.5 वाट्या पाणी लागतं आणि चवीपुरता मीठ टाकून घ्या. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. हाताने मिक्स केलं की त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत. व्यवस्थित हाताने मिश्रण मिक्स करून घ्या. 5 ते 10 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवा. त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवूया. तवा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण स्लरी तयार केलेली आहे तांदळाच्या पिठाची, ती तव्यावरती ओतून घेऊया. व्यवस्थित एकसारखं सगळीकडे मिश्रण ओतायचं आहे. दोन ते 3 मिनिटानंतर घावणाला आपोआप कडा सुटायला चालू होतील. हे बघा, व्हिडिओमध्ये दिसते तसं. त्यानंतर घावन दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. नसेल तर तुम्ही तसं सुद्धा घेऊ शकता. बिड्याच्या तव्यावरचं चालतं एका साईडनेच भाजलेलं घावन, पण नॉनस्टिकच्या तव्यावरील दोन्ही साईडनं भाजून घ्यावं लागतं घावन. दोन्ही साईडने व्यवस्थित घावन भाजून झालं की एका प्लेटवरती काढून घ्या. गरमागरम घावन तयार आहे. कसं झालंय नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.